राजे निंबाळकर जी. धन्यवाद सभापती महोदय. मी केवळ 2 मिनिट. रेल्वे संशोधन विधेयक 2024 वर चर्चा करण्यासाठी उभा आहे. सभापती महोदय, मला आपल्या माध्यमातून सन्माननीय रेल्वे मंत्री महोदयाचं लक्ष या गोष्टीकडे केंद्रित करायचंय की धाराशिव, तुळजापूर, सोलापूर हा जो नवीन रेल्वे मार्ग आपण त्या ठिकाणी करतोय, याच्यामध्ये सुरुवातीला जेव्हा ह्या मार्गाची घोषणा झाली त्यावेळेस थेट खरेदीच्या माध्यमातून हा प्रकल्प त्या ठिकाणी होणार होता. पण दुर्दैवानं 2022ला काय बदल झाला माहीत नाही, पण सक्तीच्या भूसंपादनानं हा प्रकल्प त्या ठिकाणी केला जातोय. थेट खरेदीच्या माध्यमातून जर हे भूसंपादन झालं असतं तर त्या माझ्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातल्या शेतकऱ्यांना 5 पटीनं त्या ठिकाणी मोबदला मिळाला असता. पण दुर्दैवानं सक्तीचं भूसंपादन त्या ठिकाणी होतंय, ज्याच्यामुळं 4 पटच मोबदला मिळतो आणि तो सुद्धा रेडी रेकनरच्या दराप्रमाणे मिळतोय. महाराष्ट्रातले जेवढे नवीन रेल्वे मार्ग झाले ते सगळे थेट खरेदीच्या माध्यमातून, वाटाघाटीच्या माध्यमातून झालेत. पण दुर्दैवानं हा जो रेल्वे मार्ग आहे, जो जिल्हा आकांक्षित जिल्ह्यात येतो, ज्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त शेतकऱ्याच्या आत्महत्या होत्यात, मला वाटतं त्याच शेतकऱ्याच्या जमिनी त्या ठिकाणी संपादित करत असताना फार मोठा अन्याय त्या ठिकाणी माझ्या भागातल्या शेतकऱ्यावर होतोय.